नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सरवदे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे जे काही 80 लाख महिलांना अपात्र केले आहे. आता न्यूज चॅनल समोर येऊन आपल्या लाडक्या मंत्री अदिती ताई तटकरे यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे की ज्या काही 80 लाख महिलांना अपात्र केले गेले आहे त्याची कारणे त्यांनी पुढे दिलेली आहेत. आणि आता परत आपणास हप्ता जमा होणार आहे, तर या कोणत्या बहिणींना संधी मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे आज या आपण व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर अदितीताई तटकर यांनी सांगितले आहे की जे काही 80 लाख महिला अपात्र केल्या आहेत त्या सगळ्या महिला KYC केली नाही म्हणून अपात्र केल्या गेल्या नाहीत. याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या या 12 लाख महिला किंवा त्यांच्या घरामध्ये कोणाचं उत्पन्न असण्याची शक्यता आहे. अशा 12 लाख महिला अपात्र केल्या गेल्या आहेत. 65 वयापेक्षा पुढे गेलेल्या महिला या 4.5 ते पावणे 5 लाख आहेत. आणि सरकारी कर्मचारी हे 14,500च्या आसपास सापडले आहेत. काही महिला नमो शेतकरी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुहेरी लाभ घेत असल्यामुळे त्यांचा एक लाभ बंद करण्यात आला आहे. काही जणांनी KYC केलेली नाही, याच्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले आहेत. आणि जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यांनी KYC केली आहे पण ती पोर्टलला अपडेट नाही, अशा कारणामध्ये थोडेसे लाडक्या महिला आहेत. संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा दुहेरी लाभ घेत असल्यामुळे पण काही महिलांचा या योजनेतून त्यांना कट करण्यात आले आहे. RTO कडून अशी माहिती मिळाली आहे की जवळपास 3 लाख महिला यांच्या घरी 4 चाकी वाहन असल्यामुळे कट करण्यात आल्या आहेत. आणि KYC दुरुस्तीसाठी त्यांना ज्या महिलांनी KYC चुकीची केली होती त्यांना 31 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. आणि तरीसुद्धा त्यांनी त्यांची KYC व्यवस्थित केलेली नाही. मात्र आता विषय असा उरतो की आता ज्यांना फेब्रुवारी 2026चा हप्ता आला आहे त्यांना पैसे मिळणार का? तर मी आज आपणास या व्हिडिओमधून सांगू इच्छितो की या बहिणींना परत संधी मिळणार आहे. कारण जो काही मार्च एप्रिलचा हप्ता आहे हे वितरण अजून पूर्ण झालेले नाही. जून महिन्यामध्ये जेव्हा आपणास हप्ता मिळेल तेव्हा ज्या लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिलचा हप्ता मे मध्ये आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे असे एकूण 4,500 रुपये जमा होणार आहेत. आणि ही लाडक्या बहिणीसाठी एक चांगली बातमी आहे, कारण वितरण हे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपणास सांगू इच्छितो लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी 2026चा हप्ता आलेला आहे त्यांना जून महिन्यामध्ये 4,500 रुपये हे नक्की येणार आहेत. आपण अपात्र झालेला नाही. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी 2026चा हप्ता आला आहे त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. आपण पात्र आहात आणि आपला हप्ता हा टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. आणि याच बहिणींना परत त्यांचे वितरण त्यांच्या खात्यामध्ये होणार असून हीच त्यांना मिळणारी संधी आहे. तर लाडक्या बहिणींनो, आज मी या माझ्या व्हिडिओमध्ये जे काही 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे त्याची कारणे किती आकडेवारी आहे हे सांगितले. आणि परत कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता जमा होणार हे पण सांगितले. लाडक्या बहिणींनो, माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपणास कमेंटचे उत्तर ताबडतोब लगेच देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू.